नमस्ते. अशोका न्यूज लाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया आजच्या घडामोडी. नांदेड महानगरपालिकेच्या भाजपाच्या नवनिर्वाचित महापौर सौ कविताताई संतोष मुळे, उपमहापौर दीपकसिंह रावत आणि भाजपचे गटनेते ॲड महेश कनक दंडे यांनी आज पदभार ग्रहण केला. याप्रसंगी माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण, खासदार डॉक्टर अजित गोपछडे, शिवसेनेचे आमदार बालाजीराव कल्याणकर, शिवसेनेचे आमदार आनंदराव पाटील बोंडारकर उपस्थित होते. खासदार अशोक आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अतिशय मनापासून आनंद आहे की जे परिश्रम भाजपच्या सर्व नेते आणि कार्यकर्त्यांनी घेतले, नांदेडच्या जनतेने आम्हाला साथ दिली. सगळ्यात महत्वाचं म्हणजे विकसित भारताची कल्पना जी देशाचे यशस्वी पंतप्रधान मोदी साहेबांची आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्या पद्धतीने राज्यामध्ये संघटनात्मक दृष्ट्या लक्ष दिलंय, रवींद्र चव्हाणांची साथ चांगली मिळाली आणि राज्यामध्ये मोदी साहेबांचं स्वप्न साकार करण्याकरता विकसित नांदेडचा रोडमॅप जो आम्ही तयार केलेला आहे त्याला लोकांनी शिक्कामोर्तब करून आगामी पुढील 5 वर्षाची पायाभरणी करण्याकरता आम्हाला बहुमत दिलेलं आहे आणि आम्ही त्याची पूर्तता संकल्पनाप्रमाणे करणार आहोत. त्याच्यासाठी लोकांची साथ मिळाली, त्याबद्दल लोकांचे धन्यवाद मानतो. काय कानमंत्री मी त्यांना त्याच म्हणजे स्टार्ट अर्ली, गो स्लोली, रीच सेफली, म्हणजे वेळेवर सुरू करा, व्यवस्थितपणे काम करा आणि आपले ठरले त्याप्रमाणे गोल अचीव करा. सर फॉर्म्युला काय ठरला? 2.5 वर्ष नाही, असं आम्ही ठरवलंय की 5 वर्षामध्ये किमान 4 महापौरांना संधी द्यावी असा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे. चर्चा आम्हाला करायची आहे आमच्या कोर ग्रुपमध्ये, परंतु सर्वांना संधी द्यावी असा प्रकारचा प्रयत्न आमचा राहणार आहे. चंद्रपूरमध्ये चमत्कार घडलेला आहे. भाजपनं ऐन वेळेला भाकरी फिरवत तिथं महापौर पद मिळवलेलं आहे. काँग्रेसला धक्का बसलेला आहे. असं आहे की काँग्रेसकडे दुर्दैवाने दिशा नाही, नेतृत्व नाही आहे आणि त्यामुळे आलेली सत्ता सुद्धा हातात घालून नसलेली अशा प्रकारची परिस्थिती संपूर्ण राज्यामध्ये आहे. कुठेच महापालिकेमध्ये जिल्हा परिषदेची सत्ता ही काँग्रेसची येत नाही असं चित्र आहे आणि त्यामुळे मला वाटतं लोकांचा कौल स्पष्ट आहे. जनमताचा कौल हा भाजपच्या बाजूला आहे.